माझे बालमित्र. आजचा कार्यक्रम ज्यावेळेला ज्या कार्यक्रमाचं आमंत्रण मला शाळेकडून आलं त्यावेळेला मला खरं तर दोन गोष्टींच्या बाबतीत खूप आश्चर्य वाटलं. एक टिटवाळ्यामध्ये द्वितीय दर्जाची सुविधा असणारं हॉस्पिटल उभं करण्याकरता गेली 12 वर्ष स्ट्रगल करणाऱ्या एका माणसाला यांनी इथे आमंत्रित केलं, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की गेली इतकी वर्ष त्या हॉस्पिटलच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही बिझी आहोत. मी गेल्या कित्येक वर्षामध्ये फक्त त्या प्रोजेक्ट करता माझ्या हॉस्पिटलच्या कामावरून सुट्टी घेतली. वैयक्तिक सण समारंभाच्या बाबतीमध्ये सुद्धा नाही किंवा कुठल्या लग्न समारंभ बाबतीमध्ये नाही, कुठल्या बाबतीमध्ये सुट्टी घेतली नाही. पण ज्यावेळेला मला सरांनी विचारलं की तू या कार्यक्रमाला येशील का, तर एक सेकंदात माझ्या मनाला विचार आला. मी लगेच सांगितलं हो मी जरूर येणार. कारण की त्यावेळेला मला असं वाटलं की ही आजची जी तुमची मानसिक अवस्था जी असेल या 10वीच्या वर्षामध्ये, ज्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला परीक्षेच्या बाबतीमध्ये टेन्शन असेल किंवा आयुष्यामध्ये पुढे आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार याचं एक मनामध्ये कुतूहल असेल आणि आपण त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडू शकू की नाही ही एक मनामध्ये भीती असेल कुठेतरी. कारण या सगळ्या स्टेजमध्ये मी पण एकेकाळी गेलेलो आहे. या शाळेमध्ये असताना या शाळेच्या बाबतीमध्ये मला एक गोष्ट जरूर सांगावीशी वाटते की आत्ताच बऱ्याच शिक्षकांच्या बोलण्यामधनं किंवा मुलांच्या बोलण्यामधनं माझ्या गोष्टी लक्षात आली की खरोखर संस्कार हे शाळेमध्येच केले जातात चांगल्या पद्धतीने. मुलांना एक मानसिक आधार हा शाळेमध्येच मिळतो. या शाळेमध्ये जवळजवळ मी 6वीमध्ये शिकत असताना माझ्या आईचं निधन झालं आणि 11 वर्षात असेल मी त्यावेळेला. एक सुरक्षित आयुष्य मी 11 वर्षापर्यंत जगत आलो आणि 11 वर्षानंतर आई गेल्यानंतर एक असुरक्षितता माझ्या मनामध्ये प्रचंड निर्माण झाली आणि मी खूप ऑफकोर्स दुःखी होतो. पण शाळेतल्या शिक्षकांनी त्यावेळेच्या माझ्या मित्रांनी मला अतिशय चांगला सपोर्ट दिला आणि मी माझं पुढचं पण शैक्षणिक गोष्टी व्यवस्थितपणे पूर्ण करू शकलो. त्यावेळेपासून माझ्या मनामध्ये एकच गोष्ट निर्माण झाली, बीज कुठेतरी रुजलं जातं की ज्या शाळेने मला तेवढा सपोर्ट केला, ज्या गावामध्ये मी राहिलो त्या गावाने मला गावातल्या त्यावेळेला गाव एकदम छोटं होतं. घराघरामध्ये प्रत्येकाचा एकमेकांचा परिचय होता. गावातल्या लोकांनी पण त्यावेळेला मला सांभाळून घेतलं. या गावात आता काहीतरी करण्याची म्हणजे त्यावेळेला इच्छा होती. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सायन्स ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माहिती नव्हतं की आयुष्यामध्ये पुढे कुठल्या पद्धतीच्या क्षेत्रामध्ये आपण जाणार. म्हणजे आता तुम्हाला लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून किंवा तुम्हाला लोकांना बऱ्याच गोष्टींची माहिती असू शकते, पण त्यावेळेला आम्हाला तशा पद्धतीने काही जास्त नॉलेज नव्हतं. हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला मी लागलो त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे मी डॉक्टर नाहीये, मी न्यूरो टेक्नॉलॉजिस्ट आहे. माझं न्यूरो टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आहे की लोक म्हणतात डॉक्टर इंजिनिअरिंग ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, डेफिनेटली त्या गोष्टीमध्ये जायला हरकतच नाही कारण त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. पण त्याबरोबर सपोर्टिंग जी काही अशी डिपार्टमेंट आहेत ज्या फील्डमध्ये मी आहे त्या फील्डला पॅरामेडिकल फील्ड म्हटलं जातं. न्यूरो टेक्नॉलॉजी म्हणजे ब्रेनशी रिलेटेड आणि नर्वस सिस्टमशी रिलेटेड आम्ही बऱ्याच इन्व्हेस्टिगेशन करतो. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल की EEG म्हणतात त्याला की आपण मेंदूची विद्युत लहरी पिकअप करून त्या ग्राफिकल प्रेझेंटेशन असतं त्याचं आणि ते मेंदूमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे काय आपल्याला समजतं. आम्ही व्हिज्युअल पाथवे बघतो, म्हणजे आम्ही डोळ्यांना आपण जे आपण बघताय तर ही पण जो पाथवे आहे म्हणजे ब्रेनला ज्या इकडनं संदेश जातात तो जो मार्ग आहे तो मार्ग कसा आहे आम्ही बघतो. त्याच्यानंतर मी ऐकण्याच्या बाबतीमध्ये पण सुद्धा या गोष्टी कानामधनं आपल्या ब्रेनस्टेम पर्यंत तो जो मार्ग आहे आपल्या ऐकण्याचा त्या मार्गाचं आम्ही इव्हॅल्युएशन करतो. या मार्गामध्ये कुठे अडथळे आले वगैरे या गोष्टी बघतो. हाताची बोटं आपल्या हाताची बोटं हातापायाची बोटं आपली जी सगळी मुवमेंट आहे ही नसांशी रिलेटेड आहे. म्हणजे ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला असं वाटतं की हा एक प्रकार चमत्कार आहे. म्हणजे मी असे पेशंट बघितलेत की ज्यांचा हात साधा असा सुद्धा होत नाही, म्हणजे हाताची बोटं ते हलवू शकत नाही आणि याला कारणीभूत असं काही नसा. तर मला सांगायचं आहे की न्यूरो टेक्नॉलॉजी जसं फील्ड आहे तशा पद्धतीने हृदयाशी संबंधित आहे, तुमचं किडनीशी संबंधित आहे. डायलिसिस सेंटर म्हणतात, तुम्ही ऐकलंच नाही नावं. किंवा हृदयाशी संबंधित तुम्ही एंजिओग्राफी कदाचित नावं ऐकली असू शकतात आणि ह्या संबंधित फील्डमध्ये मुलं नक्की जाऊ शकतात. दुसरं मला असं सांगायचं की
आता तुम्ही जी परीक्षा आता तुम्ही देताय, आता हे डेफिनेटली कॉम्पिटिशनचं युग आहे, पण मार्क किती मिळतील, आपल्याला कमी मार्क मिळेल तर आपल्या पुढे लाईफमध्ये कसं होईल, या कुठल्या गोष्टींचा विचार करायचा नाही. मी पण नाही करता यायला, मी बिनधास्त एक्झाम देत गेलो. अभ्यास मात्र भरपूर प्रमाणामध्ये केलाच पाहिजे, कारण की जरुरी नाही म्हणजे किती मार्क मिळते वगैरे तो विचार न करण्या ही गोष्ट झाली, पण अभ्यास करून चांगले मार्क मिळवण्याकरता प्रयत्न केलाच पाहिजे, कारण की पुढे कॉम्पिटिशन एवढ्या पद्धतीने वाढलेली आहे. पण कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये निराश व्हायचं नाही, कारण की 10वीला किती मार्क मिळवते, 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे, पण तिथे असंख्य असे क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता. फक्त एक कन्सिस्टन्सी ठेवा अभ्यासामध्ये. मार्क कितीही पडू देत, कसेही पडू देत, पण तुम्ही शिक्षण मात्र पूर्ण करा. शिक्षण अर्धवट सोडणं अतिशय चुकीची गोष्ट आजच्या घडीला आहे. म्हणजे मला असं वाटतं की ग्रॅज्युएशन हे आता 10वीच्या दर्जावर आलेलं आहे. कुठेही गेला तरी रिक्वायरमेंट पहिली ही ग्रॅज्युएशन ही असतेच असते कुठल्याही क्षेत्रामध्ये. आता हे दुसरी आणखी गोष्ट मला तुम्हाला सांगा, ज्या गोष्टीमध्ये मी गेलो, मराठी माध्यम असल्यामुळे इंग्रजी माध्यमाचा एकदम संबंध आल्यामुळे गडबडून गेलो, न्यूनगंड तयार झाला होता. कारण मी पण ऍव्हरेज कॅटेगरीचा विद्यार्थी, मी एकदम खूप हुशार वगैरे होत असं नाही, पण त्याच्याकडे बघताना मी एका पॉझिटिव्ह दृष्टीने बघत गेलो मी, की तुम्ही अभ्यास करताना पाठांतर न करता जे काय तुम्ही अभ्यास करताय त्याचं समजून घेतलं तर गोष्टी खूप सोप्या होतात. आणि एक गोष्ट मला ठामपणे सांगायची, म्हणजे मराठी माध्यमातून ह्या शाळेमधनं शिक्षण घेतलेले भरपूर लोक मी बघितले, त्यांनी अतिशय चांगलं यश संपादन केलेलं आहे. काही जणांनी डॉक्टरेट पण केले आमच्या ग्रुपमध्ये, आणि मला जर खरोखर अभिमान आहेच त्या गोष्टीचा. तुम्हाला पण मला हेच सांगायचं आहे की आता जेव्हा तुम्ही पुढे जाल त्यावेळेला इंग्रजीचा जास्त प्रमाणामध्ये संबंध तुमच्या बाबतीमध्ये येईल, तर त्या गोष्टीने बिलकुल गडबडून जायचं नाहीये. इंग्रजी विषयाचा भाव पण जास्त करायचा नाहीये, जस्ट इंटरेस्टपर्यंत त्या गोष्टी जाते, पण दुर्लक्ष होणं त्या गोष्टीकडे नक्कीच करायचं नाही. कारण की ते एक गोष्ट अशी आहे की जी अजून पण शिक्षण क्षेत्रामध्ये इंग्रजीला जेवढं महत्व आहे. बाहेर ज्याला आम्ही पडलो त्यावेळेला, मी ज्यावेळेला हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये लागलो त्यावेळेला पण वोकॅब्युलरी एवढी काही ही नव्हती. आणि दुसरी गोष्ट आणखी सांगायची, तुम्ही कायम स्पष्ट राहा. म्हणजे जिथे तुम्ही जाल, कुठल्याही गोष्टीत तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल नॉलेज नाहीये किंवा एखादी गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये, स्पष्टपणे सांगायचं की हे मला माहिती नाही. तुमच्या आजूबाजूला ज्या लोकांना या गोष्टीची माहिती असेल, म्हणजे थोडक्यात जाऊन बिनधास्तपणाने आपल्याला ही गोष्ट समजत ती सांगायची, जेणेकरून तुम्हाला चांगल्यापर्यंत मार्गदर्शन मिळू शकतं. अशा प्रकारेच मी हिंदूच्या हॉस्पिटल काम करता प्रत्येक एक गोष्ट शिकत गेलो, आणि मला नक्कीच या गोष्टीचा एक आनंद आहे की मी फ्रँकली अकॅडमिकली सॅटिस्फाईड ना. म्हणजे जे शिक्षण मी 10वीपासून कॉलेजमध्ये असताना घेतलं, मी झुलॉजी फील्डमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे, आणि नशिबाने मला माझं जे फील्ड आहे त्यामध्ये ब्रेनशी रिलेटेड मला वेगवेगळ्या पार्ट्सवरती मला अॅनाटॉमी पण माहिती असायला हवी, शरीरशास्त्र थोड्याफार प्रमाणात माहिती असायला हवं. असं कुठेतरी आतून मला जरूर आता वाटलं की खूप नेट लावून अभ्यास करायला पाहिजे होता आणि डॉक्टर वगैरे बनायला पाहिजे होतं. पण आता मी निदान एक समाधान वाटते की मुंबईतल्या प्रख्यात न्यूरोसर्जन, म्हणजे जे ब्रेनचे सर्जन असतात, त्यांच्या हाताखाली मला 8-10 तास काम करावं लागतं, आणि माझ्या कामाचा त्यांना एक चांगला सपोर्ट पण मिळतो. हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये 17 वर्ष काम करतो मी. आपल्या गावातनं भरपूर लोक माझ्याकडे आली ट्रीटमेंट घेण्याकरता वगैरे, आणि मी बघितलंय की हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये अतिशय गंभीर आजार खडखडीतपणाने बरे होताना बघितले मी. आणि मला एक गोष्ट, मला ह्या फील्डमध्ये आल्यामुळे मला बाहेरच्या देशात जाण्याचे बरेच वेळेला ऑफर्स आल्या, म्हणजे अगदी मला आयुष्य एकदम सुखात गेलं, असं काही प्रॉब्लेम नव्हता. पण मला कुठेतरी एक गोष्ट जाणवत होती की जी सेवा हिंदूच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मुंबईतल्या लोकांना मिळते, तशा दर्जाची सुविधा आपल्या गावामध्ये का नाही. कारण की ज्या वेळेला मी 2 तास प्रवास करून हिंदूच्यामध्ये इथे येतो, हिंदूच्या हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा देणारी एक व्यवस्था आहे, आणि त्या व्यवस्थेचा मी एक छोटासा पार्ट आहे, त्याचा अभिमान मला निश्चित आहे. पण ज्या वेळेला मी हिंदूच्यामधून निघून ज्यावेळेला मी टिटवाळ्यामध्ये येतो, त्यावेळेला मी तिथे लोकांना मदत करू शकतो, पण टिटवाळ्यामध्ये रात्री बेरात्री मला ज्याला पुण्यानंतर मी काही करू शकत नाही. म्हणून क्रिएटिव्ह ग्रुपच्या माध्यमातून 2000 साली मी सुरुवात केली. 2000 साली मी पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून सुरुवात केली. ECG, एक्सरे, पॅथॉलॉजी, डेंटल
फिजिओथेरपी, वेगवेगळ्या लोकांचं डॉक्टरांचं कन्सल्टेशन, या सगळ्या सुविधा आम्ही उपलब्ध केल्या. पण एक गोष्टीची जाणीव मात्र मला होत राहिली की हे सगळं व्यवस्था एका मर्यादित स्वरूपामध्ये आहे. जी टिकवायची खरी गरज आहे ती एक चांगल्या पद्धतीचा उपचार देणारं हॉस्पिटल इथे पाहिजे, ते पण इमर्जन्सीमध्ये रात्रीच्या वेळेला. आणि त्याच्याकरता क्रिएटिव्ह ग्रुप खूप अथकपणे प्रयत्न करतोय. माझ्या या प्रयत्नांची दखल हिंदुजा हॉस्पिटलने सुद्धा घेतली. हिंदुजा हॉस्पिटलचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत मिस्टर प्रमोद लेले, त्यांनी ह्या माझ्या उपक्रमाला खूप भक्कमपणे पाठिंबा दिला. इव्हन हिंदुजा हॉस्पिटलने सुद्धा क्रिएटिव्ह ग्रुपशी एक अग्रीमेंट केलं टेक्निकल सपोर्ट करतात. ते मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की 12 वर्ष झाली आम्ही हे काम करतोय क्रिएटिव्ह ग्रुपच्या माध्यमातून. तुम्ही लोकांनी आणखी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. बघा कसं आहे, वय असं आहे की आता मस्ती वगैरे करण्याचं वय डेफिनेटली आहे, मस्ती तर करायचीच आहे, पण मस्ती करताना आणखी एक आणि कॉलेजचं जे आयुष्य आहे ते सुद्धा एन्जॉय जरूर करा, पण अभ्यासाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. आणि एक ध्येय मात्र जरूर ठेवा की माझ्या गावाकरता मी काहीतरी निश्चितपणे करेन. एक लक्षात घ्या, माझं एका गोष्टीच्या बाबतीमध्ये म्हणजे मी आमचे वाद होत नाही मित्रांमध्ये, माझं असं म्हणणं आहे की जर का तुम्ही केपेबल झाला एखादी गोष्ट करण्यासाठी, तर ती कॅपेबिलिटी फक्त तुमच्या स्वतःच्या उत्कर्षाकरता नका वापरू. ती केपेबिलिटी तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या अशा लोकांना ज्यांना गरज आहे अशा लोकांकरता तुम्ही ती वापरलीच पाहिजे. तो तुमचं कर्तव्यच आहे. तुम्ही चांगलं शिक्षण घेतलंय, तुम्हाला बाहेर जायची संधी आहे, तुम्हाला खूप पैसे कमवायची संधी, दॅट इज ऑल ओके, म्हणजे तुम्ही कराच, पण ते करता करता तुम्हाला गावाकडे दुर्लक्ष करता कामा नये. आणि हाच संदेश मला तुम्हाला पण द्यायचा की तुमच्यापैकी आता इथे असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अशी भरपूर लोक आयुष्यामध्ये पुढे जाऊन खूप यश संपादन करते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, पण गावाला विसरायचं नाही. कारण याचं कारण हे की आज जर का ही सुविधा इथे उपलब्ध झाली, आपलं हॉस्पिटल लवकरच सुरू होईल आता इथे, त्याच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही सगळ्यांनी आता तर तुमची एक्झाम आहे, तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे, पण एक्झाम झाल्यानंतर मी कुमार सरांना पण मगाशी बोललो की तुम्ही बॅचेस वाईज तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये या. मला तुम्हाला एक आठवायचं आहे ते खरं आम्हाला ह्या 10वीच्या वेळेला मी असताना त्यावेळेला आम्हाला कोणी या गोष्टी अशा पद्धतीने कोणी सांगितलं नाही. मला तुम्हाला एक सांगायचं की तुम्ही हॉस्पिटल हे एक क्षेत्र झालं आणि ते आता तुमच्याकडे ही गोष्ट उपलब्ध होतीये. हॉस्पिटलमध्ये हे हॉस्पिटल पूर्ण व्यवस्थित प्लॅनिंग करून केलं गेलं, म्हणजे एखाद्या हॉस्पिटलने शिरल्यानंतर एक अति दक्षता आपलं कॅज्युअलिटी असते, म्हणजे जिथे इमर्जन्सी उपचार असतात ती प्रॉपर कॅज्युअलिटी, 2 ऑपरेशन थिएटर्स, ICU, तुमचं मॅटर्निटी वॉर्ड, जनरल वॉर्ड, या सगळ्या गोष्टी त्या हॉस्पिटलमध्ये आपण उपलब्ध करतो. वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी येतात. ऑपरेशन थिएटरमध्ये अॅनेस्थेशिया मशीन काय असतं, तुम्हाला ICU मध्ये तुम्हाला व्हेंटिलेटर म्हणजे काय असतं, बेड मॉनिटर म्हणजे काय असतं, नेब्युलायझर काय असतं, या सगळ्या गोष्टींची माहिती कुठेतरी तुम्हाला होईल. आणि ह्या ह्याच्यातनं कदाचित तुम्हाला एखादी दिशा सापडेल तुमच्या क्षेत्रात पुढे काम करण्याकरता. त्याच्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणे एक गोष्टीची विनंती करतो की सरांच्या माध्यमातून तुम्ही हे हॉस्पिटल बघायला जरूर या. आजचा तुमचा वर्षात म्हणजे शालेय कारकिर्दीचा शेवटचा दिवस आहे. पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता बिंदास एक्झाम द्यायची आहे. अभ्यास जोरदार करायचा आहे. बिलकुल अभ्यासाला कमी लेखू नका किंवा बिलकुल त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्या परीक्षेला तुम्हाला शुभेच्छा जरूर देतो. पण इथेच आपली भेट संपणार नाहीये. मला तुम्हाला सगळ्यांना जरूर भेटायचंय. तुम्ही सगळ्यांनी हॉस्पिटल बघायला जरूर या. एखादं वेगळं क्षेत्र तुमच्याकडे उघडलेलं असेल त्या एका तुमच्या भेटीमध्ये. आणि मला एकदा आभार मानायचे शाळेचे की ज्या शाळेमध्ये 10वी ब चा विद्यार्थी होतो, तर शाळेच्या मला या गोष्टी करता म्हणायचे की मला इतक्या वर्षानंतर या शाळेमध्ये आता यायला मी कॅम्प पण केला शाळेमध्ये. एक 2-3 वर्षापूर्वी जवळजवळ 1500-1300 विद्यार्थ्यांचा आम्ही शिबिर घेतो त्या शाळेमध्ये. पण अशा पद्धतीने तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मला कुमार सरांनी सरांनी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि एवढं बोलून मी सांगतो.